आत्मप्रेमी भागवत भक्ती प्रेमी सुरुजन हो. भागवत पुराण निरूपण आणि श्रीमद भगवद्गीतानुसारी अशा प्रकारचं एक ज्ञान यज्ञ आपण संपन्न करतो. तुम्ही आणि मी मिळून एक विचार यात्रा, ज्ञान यात्रा संपन्न करतो. त्याचं तिसरं पुष्प आज आपण गुंफतो आहोत चातुर्मासात. आता हे तिसरं पुष्प गुंफत असताना पहिलं जे आपलं निरूपण झालं त्याच्यामध्ये आपण मुख्यतः भागवत धर्माचं महत्त्व काय, भागवत धर्म ज्या भागवत ग्रंथात आहे तो भागवत ग्रंथ कोणता, व्यासाने लिहिला ते व्यास पंचायतन आहे का, भगवद्गीता आणि भागवत या दोहोंचा संबंध काय, दोहोंचा जन्मकाळ काय, अशा सगळ्या गोष्टी पहिल्या निरूपणात आपण पाहिल्या. आणि त्या सगळ्याचा ऑडिओ असल्यामुळं आणि यूट्यूबवर उपलब्ध असल्यामुळं तो तुम्ही ऐकलात की पहिलं निरूपण आपण काय केलं पहिल्या शनिवारी हे लक्षामध्ये येईल. दुसरं जे निरूपण झालं आज तिसऱ्या, त्या दुसऱ्या निरूपणाचाही ऑडिओ उपलब्ध आहे, तोही तुम्ही ऐकला असेल, पाहिला असेल. त्यात आपण काय मुख्यतः पाहिलं तर भागवतात 12 स्कंध आहेत, 1 ते 12. त्यात दशमस्कंध श्रीकृष्णाच्या लीला आहेत. सगळ्यात मोठा स्कंध आहे, सगळ्यात महत्त्वाचा स्कंध आहे, भागवताचा प्राण आहे. आणि एकादश स्कंध जो आहे हाही महत्त्वाचा आहे, तो म्हणजे उपप्राण आहे. एकाला हृदय म्हटलं तर दुसऱ्याला मस्तक म्हणावं, एकाला मस्तक म्हटलं तर दुसऱ्याला हृदय म्हणावं. अशा प्रकारचं दशम आणि एकादश स्कंद यांची स्थिती आहे. पण तिकडे जायच्या पूर्वी 1 ते 9 स्कंद जे आहेत ते सूर्योदयापूर्वी पहाटेचा शुक्र तारा घनतमी शुक्र बघ राज्य करी, रेखीन म्हणा बघ जरा तरी, तसं भागवतात आहे. अगदी राम परशुरामा सकट 9व्या स्कंधापर्यंत आपल्या लीला दिसतात. आणि कृष्णाच्या लीला, श्रीरामाच्या पण नाही, कृष्णाच्या लीला 8वा अवतार पूर्ण पुरुषोत्तम हा दशमस्कंधात भेटतो. तर त्या दशमस्कंधाची तयारी ही 1 ते 9 अशा स्कंधात आहे. आता इकडे जायच्या पूर्वीसुद्धा शुकाचार्यांनी सांगितलं, व्यासाने लिहिलं आधी, ते म्हणजे भागवत महात्म्य. त्याचे 6 अध्याय. प्रथम स्कंध हा नंतर आहे, पण 6 अध्यायाचं जे भागवत महात्म्य आहे तेच आपण भागवत निरूपण क्रमांक 2 मध्ये गेल्या शनिवारी बघितले. आणि आज आपण भागवत स्कंद 1 झालं तर 2 अशा प्रकारचा अभ्यास करणार आहोत. पण भागवत स्कंद 1 कडे जायच्या पूर्वी भागवताचं निरूपण करताना खुद्द व्यासाने जे सांगितलंय ते जरा 5-10 मिनिटं लक्षात घेऊया. काय सांगितलंय तर व्यासाने शुकाचार्यांच्या मुखानं परीक्षितीला सांगितलंय की मी तुला भागवतामध्ये भक्तांच्या कथा सांगतो, मी तुला भागवतामध्ये भक्तांच्या कथा सांगतो, पण त्या कथा लक्षात घेऊ नकोस, कथेमागचं तत्व सार लक्षात घे. मग आता आठवा, आपण त्या भागवत महात्म्यामध्ये व्यास आणि नारद भेटले, व्यास खिन्न होते, ही कथा ऐकली. आपण ती धुंदुली, धुंदुकार यांची पण कथा ऐकली. काय म्हणतात व्यास, काय म्हणतात शुकाचार्य, त्या कथावर लक्ष देऊ नकोस, बोध कथेवर लक्ष देऊ नकोस, याच्या मागचं तत्व सार लक्षात घे. हे फार महत्त्वाचं आहे. आणि मग आपण पहिल्या स्कंधाकडे जाताना तिसऱ्या निरूपणात काही सुरुवातीला प्रमेय, सूत्र अशा प्रकारचे लक्षात घेऊया, जी भागवत महात्म्यातल्या कथेच्या माग आहेत. भागवत महात्म्य अध्याय 6, त्यात काही कथा आपण बघितल्या, त्याच्या मागचं तत्वसार हे बघायला व्यासानीच, शुकाचार्यांनीच आपल्याला सांगितलं. पहिलं काय सांगितलंय
तर भागवत हे ज्ञान आणि वैराग्य याचा ग्रंथ आहे. ज्ञान आणि वैराग्य, पण त्याची परिणती मात्र, आता एक जरा तत्वज्ञानाचा शब्द आहे, पुष्टी मार्गामध्ये होते. पुष्टी मार्ग म्हणजे भक्ती मार्ग. आपल्याला पुष्टी, पोषण हे शब्द आहारात माहिती आहे, पण इथं पुष्टी शब्दाचा अर्थ वेगळा आहे. पोषण आहे, पण ते भक्तीचं पोषण आहे. तो पुष्टी मार्ग, मी काही नावं सांगतो: वल्लभाचार्य, निंबार्काचार्य, चैतन्य महाप्रभू, मीराबाई, ही जरा नावं डोळ्यासमोर आणा. या सगळ्यांची भक्ती साधन भक्ती नाही आहे, साध्य भक्ती आहे. तत्वसार चाललंय. या सगळ्यांची भक्ती साधन भक्ती नाही आहे, म्हणजे भक्तीच्या साधनानं आणि काही मिळवायचं नाही आहे. तर साध्य भक्ती म्हणजे भक्ती हेच साधन आणि भक्ती हेच साध्य, दुसरं कुठलं फळ नाही. त्याला पुष्टी मार्ग म्हणतात. आता पुष्टी मार्ग हा त्या भागवत महात्म्यात प्रथम आलेला आहे. त्या पुष्टी शब्दाचा अर्थ आज आपल्याला कळत असताना प्रेम लक्षणा भक्ती, तो पुष्टी मार्ग असं म्हणतो. प्रेम लक्षणा भक्ती, कशी भक्ती पाहिजे भागवतात? प्रेम लक्षणा, याच्यामध्ये प्रेम सर्वोत्कृष्ट आहे. पुढं प्रेम म्हटलं तर चटकन आपल्याला स्त्री पुरुषांचंच प्रेम वाटतं. हा मानवी मनाचा दोष आहे. पण प्रेम शब्द फक्त प्रेम नाही आहे. प्रेम या अर्थानं आपण जो घेतो तो आहेच मुळी, पण जर व्यापक शब्द करूया, प्रेम लक्षणा भक्ती म्हणजे स्नेह लक्षणा भक्ती. आणखी व्यापक करूया, स्नेह लक्षणा भक्ती म्हणजे नवविधा भक्तीची सख्य भक्ती. म्हणजे बघा, राधा कृष्णांचं पण प्रेम आणि अर्जुन कृष्णाचं पण प्रेम. आता आधी बोलत नाही, प्रेम, सख्य, स्नेह या छटा लक्षामध्ये घ्या आणि या सगळ्या भागवतकारांना म्हणजे शुकाचार्य आणि आपल्या व्यासांना अभिप्रेत आहे. दुसरं, भागवत ग्रंथ आपल्याला भक्तीही शिकवतो आणि मुक्तीही देतो. भागवत महात्म्यात हे तत्वसार आलेले आहे कथातून. भागवत ग्रंथ आपल्याला भक्ती शिकवतो आणि मुक्तीही देतो. दुसरं तत्व, यातही तत्वसारच आहे, सारखा शब्द म्हणायला नको. तत्वसार पुढचं काय आहे? तर भागवत ग्रंथामध्ये भगवंताच्या लीला आहेत. आता हा शब्द आपल्याला माहिती आहे, लीला, लीळा. मराठीमध्ये चक्रधर स्वामींचं लीळा चरित्र आहे. आता लीला, लीळा म्हणजे क्रीडा. बालकृष्णाच्या बाळ लीला शब्द आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण भागवत महात्म्य सांगतं कर्म आणि लीला याच्यामध्ये फरक आहे. कृष्णानं गोकुळामध्ये बालपणी दूध दह्याची चोरी केली, हे कर्म नसून लीला आहे. कर्म आणि लीलेमध्ये फरक काय? तर कर्म हे जीव मात्र करतो आणि लीला हे प्रभू करतो. कर्म हे माणसाला बंधनकारक होतं कर्मविपाक सिद्धांतानं. लीला परमात्म्याला बंधनकारक होत नाही. कर्म सकाम असतं, लीला निष्काम असते. हे भागवत महात्म्य आपल्याला सांगतं. कारण भगवंताची लीला ही निष्काम आणि निर्लेप असते, म्हणजे त्याला कर्मबंधन चिकटत नाही. जसं भाजलेलं बी शेतामध्ये पेरलं, भाजलेलं बी शेतामध्ये पडलं, जमीन सकस आहे, छान पाऊस पडलाय, पण भाजलेलं बी कधी उगवत नाही. तसं भगवंताच्या लीला त्या अवतारात त्याने केलेल्या परमात्म्याला बाधक होत नाही. हे भागवत महात्म्य आपल्याला सांगतं. भागवत महात्म्य आणखी सांगतं, ज्ञानाशिवाय भक्ती ही आंधळी आहे. ज्ञानाशिवाय भक्ती ही आंधळी आहे आणि भक्तीशिवाय ज्ञान हे पांगळं आहे. इथं भागवत आणि गीता एका नाण्याच्या दोन बाजू का लक्षात येईल. भक्तीशिवाय ज्ञान
हे पांगळ आहे, काही त्याचा उपयोग नाही आहे. भागवत हे भगवद्गीतेचा आधार कसा घेतं, तर शुकाचार्य परीक्षितेला भागवत सांगण्याचं कर्म करतात. 7 दिवसात 18,000 श्लोक 12 स्कंद ऐकवणं हे कर्म आहे. आणि ते कर्म करताना ते परीक्षितला सांगतायत संस्कृत शब्द शुश्रूभी नाही तर कृतीभी. शुश्रूभी म्हणजे ऐक आणि कृतीभी म्हणजे ऐकल्यासारखं कर. इथे तर काय करायचंय, तुझं मन शुद्ध कर. कशाची कृती? मन शुद्ध करण्याची. नाहीतर एका कानानं ऐकलं आणि दुसऱ्या कानानं सोडलं, शुश्रूभी झालं, कृतीभी झालं का? आणि गीता काय सांगते, कर्मयोग. मग भागवत शुश्रूभी कसे थांबत नाही आहे, भागवत कृतीभी सांगतोय. परीक्षितेनं मनापासून ऐकलं, मनापासून मन शुद्ध केलं, म्हणून 7 दिवसामध्ये सुद्धा त्याला मोक्ष मिळाला. कथा सांगते, विष्णू लोकातून वैकुंठातून विमान आलं आणि त्यात तो बसून गेला. मोक्ष म्हणा नाही तो वैकुंठ म्हणा, पण हे मिळायला नुसतं ऐकून भागलं का? मन शुद्ध करावं लागलं. हे भागवत गीतेचा आधार घेत. भागवत महात्म्य आणखी एक आपल्याला गोष्ट सांगतं की ऐकणं जे असतं त्याचे पण 3 अधिकार असतात. आपण निरूपण करतोय, मग ऐकण्याचे 3 अधिकार कोणते? उत्तम अधिकार, मध्यम अधिकार आणि कनिष्ठ अधिकार. कुणी कुणी केले बरं, तर योगीराज शुकाचार्य आणि राजा परीक्षिती यांचं ऐकणं हे उत्तमाधिकार आहे. देवर्षी नारद आणि व्यास यांचं ऐकणं मध्यमाधिकार आहे. आणि कनिष्ठाधिकार म्हणजे व्यास शिष्य सूत आणि नैमिषारण्यातले ऋषी हे कनिष्ठाधिकार आहे. आता किंचित आपल्याला धक्का बसले, सगळेच वंदनीय आहे. आणि कसं काय तुम्ही ठरवलं? ठरवलं यासाठी की सूत सांगतायत आणि शौनक ऐकतायत, यात फक्त उत्सुकता आहे. नारद मुनी आणि व्यास, त्यात व्यास खिन्न झालेत. नारद मुनी त्याला काहीतरी ऐकवत आहेत, ब्रह्मलीला माझ्यापाशी आहे, हे सहेतुक आहे. सहेतुक की आसक्ती आली. तसंच उत्सुकता म्हणजे ही आसक्ती आली. मी पलीकडे डोकावून पाहतो, पण पलीकडे काय आहे मला कळायला पाहिजे. आसक्ती आली. आणि जिथं आसक्ती नाही, असं एकच आहे, ते म्हणजे मोक्ष मिळवू इच्छिणारं. सम्राटपद नाही, मोक्ष मिळवू इच्छिणारं शुकाचार्यांचं सांगणं आणि परीक्षितीचं ऐकणं. आता जाता जाता आपण म्हणूया की चातुर्मासात आपले सगळेजण, मी आणि तू, तुम्ही उत्तमाधिकारी आहोत. कारण आम्ही परीक्षितीला जे शुकाचार्यांनी सांगितलं ते प्रत्यक्ष ग्रंथामध्ये काय आहे हे ऐकणार आहोत. जे गीतेत म्हटलंय ना, ते अर्जुनाच्या पंक्तीला बसायचा मान मिळाला, आणखी काय पाहिजे? तर तुम्हाला मला सगळ्यांना अजून 7 दिवसाचं भय वगैरे आपल्याला काही नाही आहे, बरंच आयुष्य आपल्यापाशी आहे. परंतु परीक्षितीच्या पंक्तीला बसायचा आपल्याला मान मिळतोय, म्हणजे आपण उत्तमाधिकारी आहोत असं म्हणायला हरकत नाही. शेवटचं निरीक्षण त्या तत्वसार हे महात्म्यात काय सांगितलंय, एक छान तक्ता सांगितला आहे की जो आपण लक्षात ठेवू शकू. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग, द्वापार युग काही जण म्हणतात, आणि कलियुग. त्यात नेमका फरक काय? तर सत्ययुगामध्ये धर्माचे 4ही चरण, कारण अशीच कथा पुढे येणार आहे, वृषभ, धेनू वगैरे. धर्माचे 4 चरण सुरक्षित होते, त्याला सत्ययुग म्हणतात. आणि पुढं काय झालं, एक एक चरण कमी होत गेला. कलियुगामध्ये एकाच पायावर माणूस उभा आहे.
आणि सत्ययुगात मात्र सुरक्षित 4 पायावर उभा आहे, हे लक्षात ठेवायचं. कसं बरं? धर्म कशावर आधारलेला असतो? सत्य, तप, पवित्रता आणि दया. सत्य, तप, पवित्रता आणि दया, यातला एक एक पुढं कमी होत गेला. कसा टाकतोय बघा. हे 4 जिथं होते त्याला सत्ययुग म्हणायचं. आता सत्य अदृश्य झालं, सत्ययुग अदृश्य झालं, आणि तप, पवित्रता आणि दया हे उरले, ते त्रेतायुग. पुढं काय झालं? श्रीकृष्णाच्या कालखंडात, जे कदाचित रामाच्या नाही, श्रीकृष्णाच्या कालखंडात सत्यही गेलं, तपही गेलं, आणि पवित्रता आणि दया फक्त उरली. आणि परीक्षितेला जो शाप मिळाला तो कली प्रभावानंच मिळाला, कारण त्यांनी तशीच चूक केली होती. तेव्हापासून आजपर्यंत 4000 वर्ष, 3000 वर्ष त्या कलियुग आपल्याला छळतंय. त्याच्यामध्ये एकच धर्म शिल्लक आहे, आणि तेवढा केला तरी धर्म आपण राखू शकू, तो म्हणजे दया. सत्य, तप, पवित्रता कठीण आहे कलियुगात, पण दया शक्य आहे. आणि दया हे साध्य असेल तर दान हे साधन आहे. तर भागवत महात्म्य आपल्याला सांगतं की साधन दान आणि साध्य दया, एवढ्यानंच धर्म आपला टिकू शकेल. हा भागवत धर्माचा तत्वसार आहे. आता हे आम्ही ऐकलं, पण आपला तर उद्देश भगवद्गीतेशी जोडायचा आहे. मग भगवद्गीता आणि भागवत आत्ता जे सांगितलं ते कसं काय लक्षात घ्यायचं? तर लक्षात असं घ्यायचं की दया करण्यासाठी साधन काय? दान. आणि आठवा, त्या दानाला सात्विक दान पाहिजे असं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे भगवद्गीतेतला 17वा अध्याय दान कळलं आम्हाला, तर भागवतात धर्म हा दानावर काय आधारलेला आहे, नाण्याच्या दोन्ही बाजू कळतात. दानात श्रेष्ठ कोण? सात्विक दान. दातव्य मितीय दानम दीयते अनुपकारिणे. उपकार करणारे नव्हे, अनुपकारिणे. दीयते अनुपकारिणे. आणि सगळ्यात महत्वाचं, देशे काले पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. भस्मासुराला शंकरानं दिलं दान हे काय सात्विक दान नव्हे. रावणाला शंकरानं दिलं दान हे काय सात्विक नव्हे. तिथं पात्र नाही आहे, काल पण नाही आहे, देश पण नाही. गीता भागवताला पूरक कशी आहे बघा. काय कलियुगाचा धर्म? दान. कसं करायचं? सात्विक. कसं करायचं? देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. अशा तऱ्हेनं भागवत महात्म्याच्या कथा पण आपल्या झाल्या, तत्वसारही झालं, आणि एका नाण्याच्या दोन्ही बाजू याही झाल्या. आता प्रथम स्कंधाकडं आपण जाऊया. प्रथम स्कंधाकडे आपण जायला लागलो तर महाभारत हे आधी झालंय, गीता आधी झाली आहे, आणि मग भागवत आलं. म्हणजे कसं असतं, एखाद्या ग्रंथाचा पूर्वार्ध तुम्हाला माहिती आहे असं धरून उत्तरार्ध सांगितला जातो. जेव्हा प्रथम स्कंधामध्ये एकदम चटकन आपल्याला माहिती येतं, सगळं महाभारत माहिती पाहिजे, पण माहिती आपल्या लक्षात येतं की अश्वत्थाम्यानं सौप्तिक पर्व केलं. पर्व 18 आहे. अश्वत्थाम्यानं महाभारतातलं सौप्तिक पर्व केलं, म्हणजे सुप्त असणाऱ्या पांडव पुत्रांना रात्री घुसून अन्यायानं मारलं. द्रौपदीच्या 5 पुत्रांना. त्याला कुणी संदेश दिला? रात्री असलेल्या घुबडानं कशी पिलं खायची हे अश्वत्थाम्यानं बघितलं, आणि कृष्णाच्या कृपेनं पांडव गंगा किनारी कृष्णाबरोबर गेले होते म्हणून वाचले. आणि कृष्ण म्हणाला होता पांडवांच्या मुलांना, द्रौपदीच्या माझ्याबरोबर चला, पण ते तयार झाले नाही. ते म्हणाले झोप ही फार महत्वाची आहे. पांडव गेले, वाचले. पांडव पुत्र द्रौपदीचे मारले गेले. अश्वत्थाम्याला धर्मराजाला यश मिळवून द्यायचं नव्हतं, त्याला वंश विच्छेद करायचा होता.
पांडवांना तर मारणारच, पण त्या मुलांनाही मारणार, हे त्याने केलं. हे आहे सौप्तिक पर्व. आता सूत शौनकांना सांगतायत की अश्वत्थाम्यानं 5 पुत्र द्रौपदीचे मारले, पण तरी त्याचं समाधान झालं नाही. त्याला कळलं की द्रौपदीचे मारले, पण अर्जुनाची दुसरी पत्नी सुभद्रा आहे, तिचा मुलगा अभिमन्यू मारला गेलाय, अभिमन्यूची पत्नी आहे, तिचं नाव उत्तर आहे, आणि तिच्या पोटामध्ये अभिमन्यूचा वंश म्हणजे पांडवांचा वंश वाढतोय, आणि मला तर निपांडवी पृथ्वी करायची आहे. म्हणून या मूर्ख अश्वत्थाम्यानं स्वतःला न झेपणारं अस्त्र फेकलं, त्याचं नाव ब्रह्मास्त्र. मूर्ख यासाठी म्हटलं की ब्रह्मास्त्र फेकल्यानंतर परत घ्यायची ताकद असायला पाहिजे. ती फक्त अर्जुनापाशी होती. अश्वत्थामाला अर्धवट ज्ञान होतं, पण ब्रह्मास्त्र काम करायला लागलं. आता पहिला स्कंद सुरू झाला. सूत शौनकांना सांगतायत की बाबा ते सौप्तिक पर्व झालं, अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्र सोडलं. ब्रह्मास्त्र हे आग ओकणार आहे. त्या उत्तरेच्या गर्भाभोवती ते ब्रह्मास्त्र फिरायला लागलं. त्या उत्तरेच्या पोटातलं नाव आता माहिती नाहीये, परीक्षिती, पांडव वंश आहे, तो मारायचा. अग्नीच्या ज्वाळा उत्तरेच्या गर्भाला त्रास देऊ लागल्या. तेव्हा त्या ज्वालांच्या पासून रक्षण करण्यासाठी परी म्हणजे भोवती, क्षिती म्हणजे रक्षण करण्यासाठी भगवंताचं सुदर्शन चक्र फिरत राहिलं. कृष्णाच्या सुदर्शन चक्रानं उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केलं. ते जे ब्रह्मास्त्र होतं त्यानं उत्तरेच्या पोटातला गर्भ कोरपडून जाईल अशी स्थिती होती. झळा लागत होत्या, पण त्या झळापासून आपल्याला कोणीतरी वाचवतंय असं उत्तरेच्या पोटातल्या परीक्षितीला वाटत होतं. आणि आता कथा बघा, त्या परीक्षितीला जाणवत होतं गर्भात असतानाच की चक्र फिरतंय, अग्नी लोळ उसळलाय, आपल्याला मारण्यासाठी काहीतरी येत आहे, पण कोणीतरी आपलं रक्षण करतंय. आणि तो कोण आहे? तो एक अंगुष्ठ मात्र अलौकिक पुरुष आहे. अंगुष्ठ मात्र अलौकिक पुरुष, तो दैदिप्यमान आहे, तो सुवर्णकांती आहे, त्याचा मुकुट तेजस्वी आहे, हातात त्याच्या गदा आहे, आणि तो सुदर्शन चक्राच्या साहाय्यानं आपल्या भोवती फिरून रक्षण करतोय. बघा, परीक्षितेला चक्र दिसत नव्हतं, आग जाणवत होती, आणि मूर्ती मात्र दिसत होती, कारण ती त्याच्या हृदयस्थ होती. भक्ताच्या हृदयस्थ भगवंत असायलाच पाहिजे. तो अंगुष्ठ मात्र, तेजस्वी मुकुट, सुवर्णकांती, गदाधारी असा असेल. आणि गर्भामध्ये हा जी मूर्ती पाहिली, ते गर्भातून बाहेर आल्यानंतर हे बालक, त्याचं नाव परीक्षित अजून नाही आहे, ते बालक गर्भातून बाहेर आल्यानंतर उत्सुकतेनं त्याला बघायला भेटा येणाऱ्या प्रत्येक माणसाकडे बघत असे आणि परीक्षा करत असे की गर्भात आपण जी मूर्ती बघितली तीच आपल्याला समोर दिसतेय का, दिसणं शक्य आहे का? स्त्री पुरुष पहिला भेद, आणि दुसरा भेद काय? कृष्णाची नक्कल कोण करू शकणार? आणि तो परीक्षा करत होता, म्हणून त्याचं नाव परीक्षिती अशी कोटी केली जाते. अर्थात ते कोटीच आहे. खरं काय आहे? परी म्हणजे भोवती, क्षिती म्हणजे रक्षण करणारा. पण अशा प्रकारचा परीक्षिती त्या अंगुष्ठ मात्र देवतेच्या आशीर्वादानं बाहेर त्रैलोक्यामध्ये तीच मूर्ती दिसते का म्हणून बालक असून परीक्षा करणारा तो परीक्षिती अश्वत्थाम्याची इच्छा नष्ट करून निपांडवी पृथ्वी न होता पांडवांचा वंश धर्मराजानं 30 वर्ष राज्य केल्यानंतर गादीवर बसला, सम्राट झाला, तो आहे परीक्षिती. पुढं भागवत प्रथम स्कंदात सांगतात की जसं कृष्णाचं जातक सांगायला धौम्य ऋषी आले, तसं परीक्षितीचं पण जातक सांगायला
ऋषी आले आणि त्या ऋषींनी, तेही धौम्यच ऋषी आहे कारण ते कुलातले आहे, धौम्य ऋषी आले आणि त्यांनी जातक सांगितले. भागवतकार शुकाचार्य फार सुंदर पर्यंत जातक वर्णन करतात. एखादं मूल भविष्यामध्ये कोण होईल, आपण आई वडील असलो आणि जातक ऐकायला लागलो आणि आपल्याला छान 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 सांगितलं गेलं तर बरं वाटेल की नाही. तसं उत्तरेला अभिमन्यू नाही आहे, पण उत्तरेला रक्षण करणाऱ्या कृष्णाला, पाचवी पांडवांना ऐकायला फार बरं वाटलं. काय जातकात सांगितलं बरं, नुसतं ऐकत चला. राजा इक्ष्वाकू रघुवंशातला, इक्ष्वाकू रघुवंशाचा जनक, रामाचा वंश, त्यासारखा प्रजा संरक्षक होईल. दाशरथी रामाप्रमाणे सत्य प्रतिज्ञ होईल. शिबी राजाप्रमाणे दानशूर होईल. पृथ्वीसारखा सहनशील होईल. ब्रह्मदेवासारखा समदृष्टी होईल. शंकराप्रमाणे प्रसाददाता होईल. श्रीहरीप्रमाणे सद्गुण निधान होईल. आणि शेवटचं फार छान आहे, आपल्या आजोबांच्या प्रमाणे म्हणजे अर्जुनाप्रमाणे धनुर्धारी होईल. जातकाची मांडणी बघा. आधीचे 9 महाभारत पूर्व आहे. रघुराजा, शिबिराजा, ही मांडणी कौशल्याची. इथं कलावंत दिसतो, व्यास कलावंत आहे म्हणून व्यासोच्छिष्टम जगत सर्व. तर ते 9 सांगून झाले, 9 गुण सांगून झाले, पण खरा गुण कुठला आहे पांडवांचा? पांडवांचा खरा गुण धनुर्धारी आहे. आजोबांच्या प्रमाणे अर्जुनाप्रमाणे तो धनुर्धारी होईल असंही म्हटलं. अश्वमेध यज्ञ करील असंही सांगितलं गेलं. पृथ्वीचा सम्राट होईल असंही सांगितलं गेलं. असं प्रथम स्कंध आपल्याला सांगतो. सूत इतकी हकीकत सांगून पुढं शौनकांना म्हणतात, असं सगळं परीक्षितीचा जन्म झाला, काळ लोटला, परीक्षिती मोठा झाला, अजून सम्राट व्हायला वेळ आहे. पण मध्ये एक अशी घटना घडली, आता पुन्हा पूर्वात. मध्ये एक अशी घटना घडली की श्रीकृष्ण निज धामास निघून गेला. मग आपण थोडंसं बोललं किंवा पुढे येणार आहे 3ऱ्या स्कंधात किंवा 2ऱ्या. श्रीकृष्ण निज धामास निघून गेला. त्यावेळेला अर्जुन त्याच्याबरोबर गेला होता. अर्जुन परत आला. प्रथम स्कंधात सूत सांगतायत, अर्जुन परत आला आणि अर्जुनाचा चेहरा अत्यंत म्लान दिसला. त्या धर्मराजाने त्याला विचारलं की तुझा चेहरा निस्तेज का झाला? अर्जुन म्हणाला, काय सांगू, भगवान श्रीकृष्ण निज धामास गेले. एवढंच नव्हे तर त्यांनी त्याच्या आधी अधर्मी झालेल्या यदुवंशाचाही नाश केला, ज्याला यादवी आपण म्हणतो. आणि कृष्णाची प्रतिज्ञा होती की अधर्म आणि अधर्मी यांचा नाश करणार. मग ते कौरव असू देत नाहीतर यादव असू देत, ते कौरव असू देत नाहीतर म्हणजे कुलबंधू असू देत, यादव करणार. यादवी झाली, यादव नष्ट झाले. कृष्ण निजधामास गेला. आणि भागवत एक महत्वाची गोष्ट सांगतो, त्यात आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर मिळतं. तो प्रश्न आधी सांगतो. कृष्ण निजधामास गेला, द्वारका बुडायची वेळ आली आणि कृष्णानं आपल्या यदुकुळातल्या स्त्रियांचं रक्षण करायचं काम अर्जुनाकडे दिलं आणि हस्तिनापुराला निघून जा म्हटलं. आणि कथाच सांगितलं ते की अर्जुन अशा स्त्रियांना घेऊन येत असताना काही लोकांनी त्यांची नावं भिन्न भिन्न सांगितली जातात, हरिवंशात सांगितली जातात, भागवतात सांगितली जातात. आपण त्यांना यवन म्हणजे परकीय असा शब्द वापरू शकतो. यवन शब्दाचा अर्थ मुस्लिम नाही आहे. यवन म्हणजे परकीय. काय माहिती नाही, पण अर्जुनाचा पराभव झाला. आलेला निस्तेज चेहराचा अर्जुन सांगतो आणि तिथं भागवत आपल्याला काही ते सांगतं की कृष्ण याच्या धामास गेला, द्वारकाही बुडाली, यादवांचाही नाश झाला आणि मीही पराभूत झालो, कारण त्या कृष्णाबरोबर माझी शक्ती पण निघून गेली. हे अर्जुन भागवतामध्ये शुकाचार्यांच्या मुखानं परीक्षितीला सांगतोय.
तेव्हा अनेक वर्ष भागवत वाचलं नाही तर आपल्या लक्षात येत नाही की अर्जुनाचा पराभव झाला कसा. ज्याच्या धनुष्याचं नाव विजय असं आहे, जो धनंजय आहे, कुबेराला वठणीवर आणू शकतो, जो गुडाकेश आहे म्हणजे निद्रेवर त्याला मात केली आहे, तो सव्यसाची आहे म्हणजे 2 हातानं तो बाण सोडू शकतो. महाभारतामध्ये एकलव्य कर्ण किती ताकदवान आणि महान असले, कुणाला मृत्युंजय आपण म्हटलं तरी सुद्धा पार्थ अर्जुनाला पर्याय नाही. हे व्यासांचं सांगणं आहे. आपलं सांगणं वेगळं असू शकतं लेखकाचं, पण व्यास अर्जुनाला सर्वोत्तम मानतात, त्याचा पराभव. इथे एवढंच लक्षात घ्यायचं, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. अर्जुन आणि भागवत आम्हाला सांगतात सगळी शक्ती आपल्यापाशी असते, पण भगवंत निघून गेला तर त्या शक्तीत 99 असतात. 1 पैसा हरवतो आणि 100 पैशाचा रुपया काही होत नाही. हे सगळं भागवतात अर्जुनाने हेही सांगितलं. इथेही पुढे असं सांगितलंय. आता ते मला जरा मनाला पटत नाही, कारण ते धर्मराजाला माहिती असतं तर त्यांना परीक्षितला का सांगितलं माहिती नाही आहे, पण जे आहे ते तुम्हाला सांगतो. अर्जुन म्हणाला, आजपासून 6 महिन्यांनी कलियुगाला सुरुवात होणार. हे 6 महिने काय आहे? कलियुग म्हणजे काय होतं? धर्मराजाच्या लक्षात आलं नाही का? धर्मराजाने 36 वर्ष राज्य केलं, ते मग कधी केलं? सोन्याची द्वारका बुडाल्यानंतर का बुडायच्या आधी? नेमकं काय घडलं? तुम्ही स्वतः भागवत वाचा आणि प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करा. पण असं सांगितलं जातं, पुन्हा जे भागवत आहे त्यात तेवढे सांगतो. भागवतात सांगितलं जातं की एक काळ असा आला, 36 वर्ष म्हणतात कोणी, धर्मराजानं ठरवलं आता कौरवांचा नाश झाला, द्रौपदीच्या अपमानाचा सूड घेतला गेला, पांडवांचं राज्य उत्पन्न झालं, 36 वर्ष झाली, आता किती वर्ष राज्य करायचं? नातूच होता, अभिमन्यू नव्हता, पांडव पुत्रही नव्हते, द्रौपदीची मुलं, नातवाला गादीवर बसवायचं. मग नातवाला गादीवर बसून राज्याभिषेक करण्यापूर्वी 7 जणांनी नावं बघूया, कुणाला मोक्ष मिळाला आणि कुणी स्वर्ग गमन केलं, स्वर्गारोहण केलं. आज हिमालयामध्ये तीच स्थानं आपल्याला दाखवली जातात. धर्मराजानं यमराजाला सांगितलं की पुत्रा जो माझ्या बरोबर आहे त्याच्या सकट येणार असेल तर मी येतो, नाही तर येत नाही. ही जागाही हिमालयात आपल्याला दाखवली जाते. आता आपल्या लक्षात घेऊया, 5 बंधू पांडव आणि द्रौपदी स्वर्गारोहण करती झाली, भागवत सांगताय. आणि कुंती आणि विदुर यांच्याबद्दल मात्र उल्लेख भिन्न भिन्न प्रकारचे मिळतात. अरण्यात धृतराष्ट्रासह अग्नी प्रज्वलित होऊन त्यांचा नाश झाला असं कोणी म्हणतं. भागवत इथं धृतराष्ट्राचा उल्लेख करत नाहीये, भागवत इथं कुंती आणि विदुराचा उल्लेख करत आहे आणि त्यांना मोक्ष मिळाला असं सांगतात. म्हणजे दोघांना मोक्ष, 6 जणांना स्वर्गारोहण, पांडव आणि द्रौपदी असा भागवताचा निर्वाळा. स्कंद क्रमांक 1. प्रथम स्कंदामध्ये पुढे सांगितलंय की हा जो राजा होता परीक्षिती, त्याला आता धर्मराजानं सम्राट बनवलं आणि स्वर्गारोहण केलं. इथून परीक्षितीचा राजाचा कालखंड सुरू झाला. तो किती वर्षाचा? कधी कलीचं आगमन झालं, कधी कलियुग सुरू झालं, याची नेमकी तारीख किंवा वर्ष भागवतात आपल्याला मिळत नाही. ते तर्कानं आपण काढायचे. म्हणून 6 महिने 36 वर्षाचा गोंधळ काय होतो मी तुम्हाला सांगितलं. आता त्यावर जास्त बोलत नाही. भागवतातली भक्ती आणि गीतेशी संबंध ते आपल्याला बघायचं. आता परीक्षित राज्य करत होता. त्या परीक्षितेला 4 पुत्र झाले. त्यातला मोठा पुत्र जो परीक्षितीच्या मृत्यूनंतर 7 दिवसाच्या मोक्षानंतर गादीवर बसला, त्याचं नाव आपल्याला माहिती आहे, जनमेजय. आणि त्याच्या मनात राग होता की माझ्या वडिलांना कुणी मारलं? तक्षकाने. तेव्हा तक्षकासकट सगळ्या सर्प कुळाचा मी नाश करेन आणि त्या तक्षकाला इंद्र जर संरक्षण देणार असेल तर इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा असंही करीन. तो जनमेजय
भागवतात तुम्हाला मला भेटणार नाही. भागवताच्या 12ही स्कंदापर्यंत तो जन्मेजय आपल्याला भेटत नाही. ते सर्पसत्र भेटत नाही. ते सर्पसत्र थांबवणारा अगस्ती नावाचा ऋषी आहे, तोही आपल्याला भेटत नाही. आपल्याला परीक्षिती मात्र भेटतो आणि परीक्षितीच्या हातून घडलेल्या घटनेने त्याला मिळालेली शिक्षा, ती घटना घडायचं कारण सुद्धा कलीचा प्रभाव आणि परीक्षितीच्या मृत्यूनंतर कलियुग कसं सुरू झालं हे सगळं प्रथम स्कंदामध्ये आपल्या लक्षामध्ये येणार. आता परीक्षिती सुखानं कालक्रमणा चालली होती आणि त्या कालखंडातल्या राजांचा एक नियम होता. नंतर इथे इतिहास काळामध्ये शिवछत्रपतींच्या पर्यंत आहे की राजधानी जी असते त्या राजधानीमध्ये वेश पालटून रात्री राजानं फेरफटका मारायचा म्हणजे खरं काय ते कळतं. परीक्षितीने कसाच फेरफटका मारायचा ठरवला, भागवताची कथा आहे. आणि त्याच्या लक्षात आलं की एके ठिकाणी एक काळ्या रंगाचा पुरुष, कालपुरुष एका बैलाला मारतोय आणि बैला शेजारी गाय उभी आहे. ही बिचारी बैल मार खातोय हे बघून अश्रू ढाळती आहे. तो बैल 4 पायावर उभा न राहता 3 पाय लंगडतोय आणि एका पायाच्या आधारे चालला. पण त्या काळ पुरुषाला मात्र ना त्या बैलाची दया येते आहे वृषभ, ना त्या धेनूची दया येते. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पृथ्वीवर जेव्हा जेव्हा अनाचार माजतो, सगळ्या पुस्तकात सगळ्या कथेत ग्रंथात तेच आहे, पृथ्वीवर जेव्हा जेव्हा अनाचार माजतो तेव्हा पृथ्वी धेनूचं रूप घेते आणि विष्णूकडे शेषशाही भगवानाकडे क्षीरसागराकडे जाते. भागवतात तेच आहे. ही धेनू कोण होती? अश्रू गाळणारी साक्षात पृथ्वी. आणि वृषभ कोण होता? साक्षात धर्म. धर्म नसेल पृथ्वी सुरक्षित नाही आणि पृथ्वी नसेल तर धर्म आधांतरी. त्या दोघांची जोडी आहे. ज्ञानदेवांच्या भाषेत बोलायचं तर ते शिवशक्ती ऐक्य आहे. कोणी प्रधान नाही, कोणी गौण नाही, दोन्ही एकसारखेच आहेत. दुधात साखर मिसळली, दुधात साखर मिसळली तर ते दूध आणखीच गोड होतं. तसं पृथ्वीला धर्म भेटला की ती पृथ्वी अधिकच सुंदर. धर्म वृषभ रूपात, काळ्या रंगाचा कालपुरुष आणि धेनूच्या रूपात पृथ्वी. हे बघून परीक्षित राजाच होता, त्याला संताप आला आणि त्याने त्याला कालपुरुषाला थांबवलं. त्याच्या आधी त्याने त्याचा वृषभ होता त्या वृषभाशी मानवी भाषेमध्ये बोलायला सुरुवात केली आणि भागवताचा वृषभ असल्यामुळं तोही मानवी भाषेमध्ये उत्तर देऊ लागला. तो म्हणायला लागला, आता बरोबर मगाचं आपलं सगळं तप, पावित्र्य, सत्य आणि दया. आता इथं मांडणी करताना मात्र जरा बदल केला. असा केला, तप, पावित्र्य, दया हे माझे 3 पाय लंगडे झाले आणि सत्य हा माझा पाय त्याचा सुरक्षित आहे, बाकीचे नसल्यामुळे मी लंगडतोय असं वृषभ म्हणाला. का? हा मना मारतोय म्हणून. त्यानंच माझे पाय लंगडे केले. आता चौथाही बहुतेक तोडणार आहे तो. अशा वेळेला तू आलास, मला वाचव. त्याने विचारलं वृषभाला, ठीक आहे तू धर्म आहेस हे मला कळलं, पण धेनू कोण आहे? वृषभ म्हणाला, ही पृथ्वी आहे. ऐकल्यावर परीक्षितीला प्रचंड संताप आला. पृथ्वीचा रक्षक असणं हे तर त्रैलोक्य चक्रवर्ती सम्राटाचं कर्तव्य आणि धर्माचं रक्षण करणं हे तर आपल्याकडे श्रीमान योगी या शब्दापासून आपल्याला माहिती. राजाला संताप आला. आपल्या दोन्ही कर्तव्यात आपण ढळतोय की असं वाटायला लागलं आणि त्यांच्या काळ्या पुरुषाची आता करणार आहे तो कली पुरुष आहे. तो कलियुगाचा निर्माता आहे. कली पुढे मी सांगणार आहे, कलकी नव्हे, कलंकी तर नव्हेच नव्हे. दुसऱ्या पुढे येणार आहे दुसऱ्या स्कंदात. कली
मी ह्रस्व कली, हा कली पुरुष या दोघांना त्रास देतोय. त्या कली पुरुषाशी युद्ध केलं, युद्ध केलं, त्याला पराभूत केलं. त्याचं खरं तर मुळतो उडवायला पाहिजे होतं. पण आपल्या देशात सहिष्णुता आणि सद्गुण विकृती किती आहे तुम्हाला माहिती आहे. ती भागवतापासून आतापर्यंत चालूच आहे. अशा स्थितीने त्याचं मूर्त न उडवता त्याला अभयदान दिलं. भागवत मोठी गंमत करतं. या अभयदान मिळालेल्या कवीनं सुद्धा विचारलं, तुम्ही इथून निघून जातो खरा, पण मला राहायला जागा द्या. शत्रू भारतीय माणसानं म्हणतो मला राहायला जागा द्या, आणि भारतीय शत्रूलाही राहायला जागा देतात. जागा काय दिली? आता कदाचित भागवतकरांच्या दृष्टीनं तुमच्या माझ्या डोळ्यात अंजन घालायचं असेल म्हणून कली पुरुषाला राहायला जागा दिली. बघा, जिथं जुगार चालतो, जिथं दारू प्याली जाते, जिथे विषय लंपटता असते आणि जिथे हिंसा असते, तिथं तो राहा. भागवतकार आपला नीती शिकवत आहे की कली राहतो कुठं? तिथं. म्हणजे आपला जो दरवाजा बंद असायला पाहिजे. हिंसा नको, विषय लंपटता नको, आपल्याला मदिराही नको आणि द्यूतही नको. द्यूतानं धर्माचा अधर्म कसा झाला हे महाभारत आपल्याला साक्ष देतंय. अशा स्थितीमध्ये राहायच्या जागा पण देऊ टाकल्या. सहिष्णूनं आपण सोडून दिलं, जा म्हणून सांगितलं. आणि भागवतकार सांगतात, जाता जाता या कलीनं नमस्कार करण्याचं निमित्त करून परीक्षित राजाच्या पायाला स्पर्श केला आणि शत्रूनं काय साधायचं ते साधलं. कलीचा स्पर्श परीक्षित राजाला कलियुगाचा पहिला बळी ठरवता झाला. नाहीतर ऋषीच्या गळ्यामध्ये मेलेला साप घालणं असला पोरकटपणा कुणी राजा करणार नाही. तर युक्ती बघा, नमस्कार करण्यासाठी चरण वंदन आणि चरण वंदनाच्या रूपानं विष. पण झालं कसं? आता पुढं काय घडलं हे भागवतकार काय सांगत नाही. म्हणजे कसा कलीला स्पर्श झाला वगैरे, तो मृगयाला कसा गेला काही सांगत नाही. पण भागवतावर आजपर्यंत अनेकांनी भाष्य केलेली आहे. एक मोठं नाव तुम्हाला सांगतो, डोंगरे महाराज. हे डोंगरे महाराज गुजरातमध्ये गुजराती भाषेत आणि हिंदी भाषेमध्ये अप्रतिम भागवत सांगत असतात. 66 वर्षाच्या आयुष्यात 46 वर्ष त्यांनी भागवत सांगितलं. आणि इतकं सुंदर भागवत सांगत डोंगरे महाराज, ते असं म्हणतात, त्यांचं प्रवचन भागवतावर ऐकत असताना वर्तमान काळातला शुकदेव अवतरलंय की काय असं वाटायचं. आणि त्यांचं लौकिक जीवन सुद्धा तसंच होतं, ऋषी मुनीचं होतं. संसारी असून विरक्त असणारा शुकाचार्यांचा अवतार वाटावा असे डोंगरे महाराज. आता त्यांनी उल्लेख केलाय, अन्य भागवतकारांनी भागवत भाष्यकारांनी उल्लेख केलाय, पण मी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून ते सांगतो. काय झालं? पायाला वंदन झालं, कलीचा प्रभाव झाला आणि हा परत आला. आणि परत आल्यानंतर पहिल्यांदाच या सम्राटाच्या मनात विचार आला की पांडवांनी खूप मोठं यश मिळवलं, मला सम्राट केलं, पृथ्वीचा राजा मी झालो, तर आपला खजिना काय काय आहे आणि खजिन्यामध्ये दागदागिने काय आहे ते एकदा बघून घ्यावे, असा विचार यापूर्वी कधीच आला नव्हता मनात. माझ्या राज्याच्या सीमा कुठपर्यंत आहे हे राजाने शोधलं तर छान, पण माझ्या खजिन्यामध्ये दागदागिने कोणते आहेत हे शोधणं हे काही परिस्थिती सम्राटाने शोधणार नाही. पण विचार मनात आला, कलीचा स्पर्श. त्यानं सगळा खजिना बघितला आणि त्याचा एक मुकुट त्याला फार आवडला आणि तो म्हणाला, धर्मराजाने हा मुकुट मला कसा काय दिला नाही? मला सम्राट केलं असं मानवी मन आहे बघा. कलियुग कसं बघा, हे मिळालं ते पाहिजे, ते मिळालं ते पाहिजे. तर सम्राटाच्या मनात विचारला, हा मुकुट कसा काय मिळाला नाही? आणि म्हणून कली स्पर्शानं तो मुकुट खजिन्यामध्ये, खजिना गृहामध्ये बसून
त्यानं आपल्या डोक्यावर चढवला आणि काही काळ आरशामध्ये निरखून बघितलं, मुकुटात मुकुटधारिणी कसा दिसतो. त्याला फक्त माहिती नव्हतं की तो मुकुट जरासंधाचा मुलगा सहदेव याच्याशी भांडण करून भीमानं खेचून आणला होता. जरासंधाचा मुकुट त्यानं काय काम करायचं ते केलं. कारण दुसऱ्या दिवशी परीक्षितीचा मनात विचार आला, मी सम्राट आहे पण बरेच दिवस मी मृगया करायला गेलो नाही. मृगया हा राजांचा छंद असतो, पण तो दिवसाचारी आहे. मृगाला का मारायचं? मृगया. गंमत बघा, संबंध महाभारतात वनपर्वात असा एकही उल्लेख नाही की वनात असणारे पांडव कधी राजे होते म्हणून मृगयेला गेले. अर्जुनही कधी मृगयेला गेले नाही. पण परीक्षितीच्या मनात मात्र विचार आला, पांडव असून की चला मृगया करायला, आणि तो मृगया करायला गेला. आता तुमची गोष्ट तुम्हाला बरेच ऐकून माहिती आहे. मृगया करायला गेला, सैन्य त्याच्यापासून दूर झालं, वाट चुकला, बरोबर कोणीच नाही, तहान लागली, व्याकुळ झाला. दूर पाहतो ते झोपडी, एक गुरुकुल दिसलं, तिथं गेला. आपल्या पायातले उपानं बाजूला करून आत गेला. राजाचा तो नियम आहे. पण तहान लागली होती, त्याने एवढा वेगळा कसा झाला होता, धावत सुटला. समोर झाडात एक ऋषी बसले होते, ध्यान लावून. तेच पहिल्यांदा भेटले. तहानेने व्याकुळ झाल्या राजाला तहान काही त्रास देत होती ती इतका की त्याने त्या माणसाला सांगायचा प्रयत्न केला की मला, त्या ऋषीला, त्यांचं नाव शमीक, त्या ऋषींना जाग येत नव्हती. पुन्हा पुन्हा सांगायचा प्रयत्न केला की मला पाणी पाहिजे, मला तहान लागली, मी राजा आहे, मी इथं आलोय, माझे सैन्य हरवलंय, मी मृगया केली आहे, व्याकुळ झालोय, घामानं थपथपलोय, सगळं सांगायचा प्रयत्न केला. समोरच्या ऋषीवर काहीच परिणाम होत नव्हता, कारण ते समाधी लोक बसले होते. राजाला समाधी काही कळली नाही. राजाच्या मनात विचार आला, मी एवढा सम्राट आलोय, कलीचा स्पर्श, एवढा मोठा सम्राट आलोय, साधी म्हणजे वास्तुपुष्ट करत नाहीये, या बसा म्हणत नाहीये, पाहुणच्या राहिला बाजूला, मी पाणी मागतोय तरी पाणी देत नाहीये, आणि सगळं करण्यासाठी झोप करतायत, झोपेचं. आता अशा माणसाची चेष्टाच केली पाहिजे. आणि म्हणून त्याने इकडे तिकडे पाहिलं, एक सर्प मरून पडला होता, तो त्याने उचलला आणि चेष्टा करण्यासाठी शमीक ऋषीच्या गळ्यात घातला. भागवतकार एका श्लोका सांगतात, फक्त परीक्षितीला कळलं नाही की मेलेला असो नाही तर जिवंत असो, सर्प हे मृत्यूचं प्रतीक आहे. फक्त त्या ऋषीच्या गळ्यामध्ये परीक्षितीने घातलं, परीक्षितीला ते मृत्यूचं प्रतीक आहे कळलं नाही. भागवतकार पुढे सांगतात, ही बातमी वडिलांचा अपमान झाला, ही शृंगी या तरुण मुलाच्या कानी गेली. उसळतं रक्त होतं, त्यात वडिलांचा अपमान. तो संतापून आला, वडिलांच्या काळात मेलेला सर्प बघितला आणि फार विचार न करता त्याने सांगितलं, ज्या कोणी नराधमानं माझ्या वडिलांच्या गळ्यात सर्प घातला असेल तो कुलांगार आहे. हे शब्द बघा, तो कुलांगार आहे, त्याला आजपासून 7व्या दिवशी तक्षक चावून मृत्यू आला पाहिजे. भागवतकार शब्द वापरतात असे. शृंगी म्हणाला, काय ती राजाची वागणूक, हा तर ऋषी मुनींचा रक्षण करतात, त्यानं कसं वागावं. कुलमणी, कुलांगार झाला, त्याने धर्माची मर्यादा ओलांडली, ऋषी मुनींशी वैर केलं. आता आज माझ्या शापानं आजपासून 7व्या दिवशी त्याला मृत्यूदंड मिळाला पाहिजे. कथा पुढे ओढ पकडते. हे सगळं घडत असताना शमीक ऋषी समाधीतून त्यांच्या इच्छेनं जागे झाले. बातमी कळली आणि आपल्या मुलाला ते म्हणाले, मूर्खा, अरे काय शाप दिलास. भले पोलकटपणा ते समोर आला असेल, पण एवढी मोठी शिक्षा द्यायची, या शिक्षेवर, या शापावर उशापत्री देता येतोय का. 7 दिवसामध्ये मरण, मृत्यूदंड, हे काय शहाणपण आहे का. आणि भागवतकार इथं आपल्या लक्षात आणून देतात की
राजाचा पोरकटपणा हाही कलीचा स्पर्श आहे आणि शृंगीचा क्रोध हा सुद्धा कलीचाच स्पर्श आहे. प्रथम स्कंध कलियुगात सामर्थ्य आपल्याला कळत जात आहे. राजा परत आला, कलियुगाचा स्पर्श होता तरी पांडव पुत्र होता. त्याच्या लक्षात आपण मतिभ्रष्ट झालो, आपण काही चांगलं केलं नाही, आपण राजाचा अपमान केला हे चांगलं नाही. कानावर बातमी आली की अशा प्रकारे आपल्याला त्रास देण्यासाठी शाप मिळालेला आहे, आता मरण अटळ आहे. आता एकच उपाय आहे, तो म्हणजे राजा असून ऋषी होणं. भागवतकार काय म्हणतात बघा, राजा असून ऋषी होणं. तो राजर्षी होणार होता. आता उपाय एकच, ते म्हणजे धर्माला शरण जा. आता उपाय एकच की 7 दिवसामध्ये ऋषी मुनींना बोलवून, अजून भागवत माहिती नाही त्याला, ऋषी मुनींना बोलवून आपण भागवत श्रवण करणं हे अत्यंत महत्वाचं. आता राजा होता, आजपासून म्हणतात तरी आजपासून 7वा दिवस नाही आहे, त्याला शाप मिळाल्यापासून काही दिवस गेले असतील कदाचित. तो गंगा किनारी गेला, अनेक ऋषी मुनींना बोलवलं आणि साहजिकच कोणी प्रश्न विचारले तसं प्रश्न विचारला की ऋषी मुनी जन हो, एवढा धर्माचा विचार तुम्ही करता, एवढी धर्म चर्चा करता, एवढे तुम्ही भगवंताचे भक्त आहात. तो भगवंत कर्तुम आहे, तो काळावरही मात करू शकतो, तो काल जयी आहे, तो त्रिकालातीत आहे, तो त्रिगुणातीत आहे. त्याची मी भक्ती करतो काय तर 7 दिवस, पण 7 दिवसात मला मोक्ष मिळाला पाहिजे. परीक्षितेला वैकुंठ गमन मिळालंय, भागवतकार सांगतात. पण वैकुंठ गमनासाठी भागवत ऐकत नाहीये. मी मगाशी सांगितलं तत्वसार लक्षात घ्या. कथेचं तत्वसार काय आहे? भागवत भक्ती सांगते आणि मुक्ती देते. चांगला जन्म येऊ दे ही आसक्ती आहे. चांगला जन्म नको आम्हाला. तुकाराम म्हणतात तसं काय, चांगल्या जन्मात आम्ही भक्ती करणार, सुखे गर्भवासी घालावे आम्हासी ठीक आहे एका पातळीपर्यंत. पंचम पुरुषार्थ भक्ती ठीक आहे एका पातळीपर्यंत, पण ज्ञानाला पर्याय नाही. ज्ञानात मोक्ष. हे जर खरं असेल तर परीक्षेची आता वैकुंठ गमन मागत नाहीये. तो ऋषीला म्हणतोय 7 दिवसात मला मुक्ती मिळेल, मोक्ष मिळेल, असं करा. सगळ्या ऋषी मुनींनी कानावर हात ठेवले आणि ते म्हणाले असा प्रसंग आमच्या पुढे आजपर्यंत आलाच नव्हता. आम्ही धर्मचर्चा करतो, आम्ही लोकांना सांगतो, पण 7 दिवसात मुक्ती 70 वर्षात शक्य नाही आहे, 7 जन्मात शक्य नाही आहे. आणि तुमची मागणी काय? 7 दिवसात. राजाला काय करावं हेच कळेना. या सगळ्यात मोठ्या धन्वंतरीकडे जाऊन त्यांना म्हणावं औषध देतो, पण परमेश्वरावर सगळं अवलंबून आहे, काय जमते ते बघा. तसं 7 दिवसात मुक्ती शक्य नाही. पण भागवतकार सांगतात परीक्षिती शेवटी पांडव पुत्र होता, धर्मराज वगैरे पांडवांचा नातू होता. कृष्णानं प्रथमच ठरवून टाकलं होतं की सगळं करीन पण या पांडवांचं रक्षण करीन. आता महाभारत तुम्हाला माहिती आहे ना, एक वाक्य मला राहवत नाही बोलतो. पांडवांनी प्रतिज्ञा करायच्या आणि त्या पुऱ्या करायचं काम कृष्णानं करायचं, असं कृष्णानं व्रतच घेतलं. तर कृष्ण त्याचा पाठीराखा होता. द्रौपदी होती, सुभद्रा होती, त्या सगळ्यांची पुण्य असेल की त्याच वेळेला नेमकं आता गोष्ट मागं जाते. व्यासानी ग्रंथ लिहिला भागवत. त्यांना वाटलं मी म्हातारा झालो, आता पुढं कोण सांगणार. शुकाचार्यांनी त्यांनी बोलावून घेतलं, शुकाचार्यांना पढवलं, आता तो प्रसार कर म्हटलं आणि योगायोगाने ती संधी आली. काय शुकाचार्यांना कसं कळलं पुन्हा ठाऊक. पहिला स्कंद आपल्याला एवढाच सांगतो की परीक्षित राजा गंगा किनारी मरणाची वाट पाहत अंधारामध्ये बुडाला असताना सूर्योदय झाला आणि सूर्यनारायणासारखा अत्यंत तेजस्वी असणारे शुकाचार्य, वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा. खरंच आपल्या संपूर्ण साहित्यामध्ये शुकाचार्यांना पर्याय नाही.
त्यांच्या इतकं वैराग्य म्हणजे शिवशंकराला कदाचित शक्य आहे, पण बाकी कुणाला नाहीच. कधी संदर्भ आला शुकाचार्यांनी त्या रंभेचा कसा पराभव केलाय तुम्हाला मी नंतर सांगतो. विलक्षण कथा आहे, मी शुकाचार्यांनीच करावं. मुद्दा असा, सूर्योदय झाला, भागवतकार कलावंत आहे, पण ते शब्द काय वापरतात बघा. एक आजानुबाहू, ज्याचा जटाभार त्याला शोभून दिसतोय, ज्याची दृष्टी नासिकाग्री आहे, असा सूर्य उगवल्यासारखं वाटलं तर योगीराज शुकाचार्य. ध्यानात घ्या, योगी राजाची दृष्टी नेहमी नासिकाग्रीच असते, म्हणून पंढरीच्या पांडुरंगाची दृष्टी सुद्धा तो योगीराज असल्यामुळं हात कटीवर, पण त्याची दृष्टी बघा कटीकडेच आहे. भक्तांची वाट बघतोय, पण तो योगीराज आहे, अर्धोन्मीलित दृष्टी. ते सगळे छान वर्णन केले. ते श्लोक मोठे काव्यमय आहे, ते वाचायलाच पाहिजे. आणि असे शुकाचार्य आले. भूमीवर जरी सूर्यनारायणाचा उदय झाला आणि परीक्षितेला कळलं नाही, पण ऋषींना कळलं की व्यासाने शिवशंकराची तपश्चर्या केली होती, पण शिवशंकरांनी बटू रूपानं मला मायेत अडकायचं नाही म्हणून ज्याचा जन्म घेतला होता ते व्यास मुनी आले. हे ऋषींना कळलं. राजाला सूर्य कळला, पण राजाला काय वाटलं, भागवतकार साधी पण तुम्हाला मला पटणारी उपमा देतात. त्या दृष्टांत म्हणूया, माणूस 4 दिवसाचा उपाशी असावा आणि कल्पवृक्ष चालत चालत त्याच्याकडे जावा. तसा परीक्षिती मरणासन्न, मरणाधीन, मरणाच्या तोंडी सापडला होता आणि मरणाला मारणारा मृत्यूचे योगीराज असे शुकाचार्य चालत चालत त्याच्याकडे आले. इथे लक्षात घ्या, पसायदानामध्ये ज्ञानदेव हेच सांगतात की संत तुम्हाला शोधत येतात, चालते पा अर्णव, हे ध्यानात घ्या, की युषाचे. चालतं बोलतं हे संतांचं लोकांसाठी काम आहे. शुकाचार्य चालत आले आणि शुकाचार्य छाती ठोकपणे म्हणाले की 7 दिवस याची काळजी करू नकोस, 7 दिवस खूप आहे. मी तुला माझ्या वडिलांनी शिकवलेलं, भक्तीतून मुक्ती देणारं, गीतेचं धाकटं भावंड असणारं श्रीमद भागवत नावाचं पुराण सांगतो. मागं मी सांगितलं, एकदा मांडी घातल्यानंतर हलवलेली नाही, आणि अशा स्थितीमध्ये मी तुला ते पुराण ऐकवतो आणि ते पुराण ऐकून तुला मुक्ती मिळेल, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. या ठिकाणी प्रथम स्कंध पूर्ण झाला. आता वेळ आहे आपल्याशी, 1.5 तास आहे. तुमची तयारी असं मी गृहीत धरतो 20 मिनिटं अजून ऐकायची आहे ना. 1.5 तास यासाठी घेतलाय की चातुर्मासामध्ये किती पुरं होत आहे बघूया, नाही तर 1 तासही पुरला असता. भागवताच्या 2ऱ्या स्कंदाकडे जाऊया. मोठा छान हृदय संवाद आहे आणि 2ऱ्या स्कंदाची सुरुवात आहे. शुकाचार्यांना परीक्षिती विचारतोय, 7 दिवसात तुम्ही मला भागवत ऐकवणार आणि मला मुक्ती मिळणार, मला मान्य आहे, पण माझ्यासाठी 7 दिवस तुम्ही थांबायला तयार आहात का? कारण परीक्षिती म्हणतोय, मी तुमच्याबद्दल असं ऐकलेलं आहे की तुम्ही योगी राज आहात, करतल भिक्षा तरुतल वास. योगी राजानं गावात गेल्यानंतर भिक्षा किती मागायची, हाता एवढीच, हातभर मावेल एवढीच, तेवढ्यानं पोट भरतं, काय तर 2 हात घ्या. पण करतल भिक्षा, शिगोशी घ्या पण पोट भरतं. तर करतल भिक्षा आणि तरुतल वास, झाडाच्या खाली झोपायचं. गावच्या पाटलानं बोलवलं त्याच्या वाड्यात नाही, तरुतल त्याला योगीराज म्हणतात. आणि परीक्षिती म्हणतो, तुमचं राहणं एका ठिकाणी किती असतं, तर भिक्षा मागायला गेलात, भिक्षा मिळाली किंवा मिळाली नाही तर फार सुरेख आहे, गाईची धार काढताना जेवढा वेळ लागतो
तेवढा वेळच योगीराज थांबत असत. आणि भागवतकार त्याची मिनिटं सांगतात की आपण गाईचं धार काढताना जरा लक्षामध्ये घ्यावं. एका गाईची भरभर धार काढताना कासंडी किती मोठी गाई मला माहिती नाही आहे, पण त्यांनी 6 मिनिटं सांगितली. तर विचार करूया आपण. गाईची प्रथम धार म्हणजे पाहिजे तर गाईची प्रथम धार काढायला 6 मिनिटं पुरतात आणि 6 मिनिटच फक्त थांबायचं करतल भिक्षा घ्यायला. असे तुम्ही 6 मिनिटं 7 दिवस गुणिले 24 तास कसं काय माझ्यासाठी थांबणार आहात, हा प्रश्न विचारला. हे जेव्हा आपण वाचतो तेव्हा जरा अलीकडचा संदर्भ सांगतो. मनाचे श्लोक हे मनोबोध म्हणून निर्माण झालेले आहेत. मनाचे श्लोक हे मनोबोध म्हणून निर्माण झालेले आहेत. पण रामदास संप्रदाय जेव्हा पुढे वाढत गेला किंवा समर्थांच्या नंतर बऱ्याच वर्षांनी पण जे कोणी महंत असतील त्या महंतांनी म्हणजे दिनकर स्वामी असतील का आणखी कोणतरी असतील त्या गिरधर स्वामी त्यांनी असेल मला नेमकं माहिती नाही, पण कोणीतरी दंड घालून दिला की एखाद्याच्या दाराशी आपण गेल्यानंतर भिक्षा किती वेळ मागायची, तर ओम भवती भिक्षां देही असं म्हणायचं. जाता आता गंमत तुम्हाला सांगतो, भवती हे स्त्रीलिंगी रूप आहे. कधी भिक्षा मागायला जाताना घरातल्या कर्त्या पुरुषाने भिक्षा घालावी असं कोणी म्हणत नाही बघा. की ओम भवान भिक्षां देही म्हणत नाही, ओम भगवान म्हणत नाही, ओम भवती स्त्रीलिंगी शब्द आहे. आणि पुढं म्हटलंय एक मनाचा श्लोक म्हणावं. एक तेवढा वेळ आत काय हालचाल झाली तर भिक्षा मिळणार आहे समजावं, नाहीतर पुढचा श्लोक म्हणायला पुढच्या दारी जावं. असे रामदासी संप्रदायामध्ये कुणीतरी दंड घातलाय. त्याचं मूळ इथं आहे. 6 मिनिटात गाईचे धार निघेपर्यंत थांबतो, तुम्ही 7 दिवस थांबता. ते म्हणाले थांबणार आहे, मी निश्चितपणे तुझी विनंती मानून तुला मार्गदर्शन करणार आहे. फक्त काय करू सांग. म्हणजे श्रोत्याची उत्सुकता, जिज्ञासा, क्षमता, अधिकार हा जरा बघायचा असतो सांगायच्या आधी आचार्यानं. तसं काय प्रश्न विचारलेत बघा. काय करू सांग, हे भागवत सांगायला आले, पण काय करू सांग. तर परीक्षित म्हणतोय मला तुमच्या माझ्यासाठी आहे. कोणता जप करावा हे सांगा, कोणतं स्मरण करावं हे मला सांगा, कुणाचं भजन करावं हे मला सांगा, म्हणजे मला मोक्ष मिळेल. आपल्यासाठी आहे मोक्ष कधी मिळेल. चिंतन, मनन, स्मरण, पूजन, आराधन हे ऐकल्यावर शुकाचार्य प्रसन्न झाले आणि ते म्हणाले राजा परीक्षित तू चांगला प्रश्न विचारलास. अरे हा प्रश्न भल्या भल्याना सोडवता आलेला नाही किंवा भल्या भल्याना पडलेला नाही. कुणाला पडलेला नाही तर थोर व्यक्तींना आणि ज्ञानवंतांना सुद्धा, हे फार महत्वाचं आहे. भागवत सांगतोय ज्ञानवंतांना सुद्धा हा प्रश्न पडलेला नाही की जप कुणाचा करू, स्मरण कुणाचं करू, मनन कुणाचं करू, पूजन कुणाचं करू. अशा वेळेला आपण अंतर्मुख व्हावं. भागवत सुरू आहे, 2रा स्कंद, शुकाचार्य पैकी सांगतायत आणि तुमच्या माझ्यासाठी अशा वेळेला आपण अंतर्मुख व्हावं आणि प्रश्न विचारावा. आपल्या आयुष्याच्या एकूण वेळेपैकी अर्धा वेळ आपला झोपेत जातो आणि अर्धा वेळ आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करण्यात जातो. भागवतातले शब्द आहेत, 3000 वर्षापूर्वीचे. आणि शुकाचार्य म्हणतायत अशा स्थितीमध्ये देव आपल्याला समजतो पण देव आपल्याला उमजत नाही. काय काय आम्हाला कळत नाही. भागवत सांगतात ध्यान कळत नाही, मनन कळत नाही, संकीर्तन कळत नाही, स्वधर्माचरण कळत नाही, नामस्मरण कळत नाही आणि सगळ्यात महत्वाचं भागवत सांगतं कथा श्रवण कळत नाही. हे भागवताची खासियत आहे की कथेनं सुद्धा उद्धार होईल. जरा विचार करा, जपन, मनन, स्मरण हे सगळं करायला बसायला पाहिजे, मन एकवटायला पाहिजे, ध्यान करायला पाहिजे. जसं स्मशान वैराग्य असतं की नाही, तसं आम्हाला कधी कधी करावं असं वाटतं पण करण्या इतपत होत नाही. पण सगळ्यांना काय जमेल बरं? भागवताची कथा ऐकायला सगळं जमेल की नाही? पण शुकाचार्यांच्या मुखी म्हणजे विचार केला तर हे सगळ्यात श्रेष्ठ ठरतं ना. शुकाचार्यांच्या मुखी शब्द आहेत की ध्यान, मनन, संकीर्तन, स्वधर्माचरण, नामस्मरण आणि काय केलं पाहिजे? कथा श्रवण केलं पाहिजे.
पुढे ते म्हणतात, सुदैवानं माझ्या वडिलांनी मला भागवत ग्रंथ शिकवलाय. पुढे ऐका. आणि व्यासाने मला सांगितलंय, अरे वेदांची जी योग्यता आहे ना ती या भागवताच्या श्लोकामध्ये आहे. म्हणून तू भागवत कथा श्रवण कर, म्हणून तुला मी सांगायला आलो. विचार करा, व्यासाने हे म्हणणं त्याला फार मोठा अर्थ आहे. कारण आपण जे व्यास पंचायतन बघितलं तर तो वेद व्यास पहिले होते, ज्यांनी वेदांची वर्गवारी केली. त्यांना वेदार्थ नक्की कळलाय ना, आणि ते वेदार्थ सांगतायत मी भागवतामध्ये कथारूपानं दर्शित केलाय. म्हणजे आपले तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे, वेद अनंत बोलीला अर्थ इतुकाची साधीला. तर गंमत बघा, वेद अनंत बोलीला अर्थ इतुकाची साधीला. वेदाने विठोबासी शरण जावे, निज निष्ठे नाम गावे. आता जास्त बोलत नाही, आपला विठ्ठल वेदाच्या काळात होता का? वेद अनंत बोलीला अर्थ इतुकाची साधीला, विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे. ज्याला काही कुणाला पटवून द्यायचं असतं त्याला आपण सांगतो की गोष्ट सर्वश्रेष्ठ ठरवावीच लागते, तर माणसं ऐकतात. भागवतकार कथा श्रवणाला सगळ्यात मोठं महत्त्व देत आहेत आणि सांगतायत, माझ्या वडिलांनी सांगितलंय की वेदाचं सगळं सार हे भागवतामध्ये आणलेलं. खरंच आणलंय का हो? आपण जरा विचार करूया, का आणलं नाही मला सांगा. वेद जे आहेत ते 4 महावाक्य सांगतात ना, तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी असे सांगतात ना, की ज्या परमात्म्याचं वर्णन करतात तो निर्गुण आहे. त्यानं सगुण व्हायचं ठरवलं तर तो पूर्ण पुरुषोत्तमच होणार नाही. परमात्म्यानं जग निर्माण करायचं ठरवलं ना, मायेचा खेळ लीलान ठरवलं ना, मग भागवतकार म्हणतात त्याने एकदा ठरवलं सगुण अवतार घ्यायचा. 10 अवतार घेतले तरी मी तुम्हाला 24 अवतार सांगणार. भागवतात 24 अवतार आहेत आणि सगळे छान आहेत. म्हणून परमात्म्याचं दर्शन हे निर्गुण असलं तरी दर्शन घडू शकेल ना. ते वेदांची तत्व, धर्मनीती, समाजनीती, कर्तव्याचरण, गृहस्थाश्रम हे जर वेद सांगत असेल, यज्ञ कर्म, अग्निहोत्र, भागवत ते सांगतं ना व्रतवैकल्याच्या रूपानं. वेद जर श्रुती असतील तर ती श्रुती माऊली भागवतावरही प्रसन्न आहे असं म्हणायला काय अडचण आहे मला सांगा. त्या दृष्टीनं शुकाचार्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आणि मग शुकाचार्य म्हणाले, स्कंद दुसऱ्या स्कंदात अनेक गोष्टी आहेत, पण दुसऱ्या स्कंदात सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट असेल तर शुकाचार्य कृष्णाच्या लीला दशमस्कंधामध्ये पांडवांच्या नातावाला सांगून त्याचा उद्धार करणार आहेत. त्याच्या आधी 8व्या अवताराच्या आगे मागे 24 अवतार झालेत. कोणी होणार आहे, कोणी झाले, याची कथा द्वितीय स्कंधामध्ये सगळ्यात जास्त सांगतात. काय म्हणतोय बघा, प्रत्येक स्कंधामध्ये महाभारताप्रमाणे कथोपकथांचा गुच्छ, कथा उपकथा. म्हणजे कल्माशपाद राजाची कथा आहे, खट्वांग राजाची कथा आहे. हा कल्माशपाद कोण? त्याचे पाय काळे ठिक्कर पडले होते. का पडले होते? हा खट्वांग राजा कोण? आपल्या परीक्षितला बघा 7 दिवस तरी मिळाले, खट्वांग राजाला 2.5 तास मिळाले. आपल्याला अंबरीश राजाची कथा कळणार आहे, जी एकादशी महात्म्य सांगणार आहे. आता मला छान वाटतं, एकादशी वारकरी संप्रदायातही आहे आणि एकादशी भागवतातही आहे. वारकरी संप्रदाय 8व्या शतकातला, भागवत 3000 वर्षापूर्वीचं, एकादशी कायम आहे. आता असे सगळे कथोपकथांचे गुच्छ आहेत. त्याचं काय लक्षात घ्यायचं तर द्वितीय स्कंदामध्ये आपण जास्त लक्षात घ्यायचं. तर आश्चर्यकारक वाटतं की आम्हाला विष्णूचे 9 अवतार, 10वा अवतार कल्कीचा ज्याच्यावर मी बोलणार आहे म्हटलं, एवढे माहिती असताना 24 अवतार का सांगितले? एक शक्यता आहे विष्णूची अत्यंत प्रिय असणारी नावं 24 आहेत. भागवताने 24 अवतार सांगितले असतील आणि विठ्ठलाचं वर्णन करताना म्हटलंय हा 24वा वेगळा, हा 25वा.
पण विठ्ठल बालकृष्णच आहे, पण ते 24 नावात केशव, नारायण, माधव, त्यात विठ्ठल नाही आहे. हा 24 वेगळा, हे आमचा अभिमानाची गोष्ट आहे. हा 24 वेगळा, हा 25. आता वारकरी पंथात झाला. पण इथं बघा 24 अवतार अगदी वेचून आपल्याला सांगितलेले आहेत. काही अवतार आपले सांगून होतील. तृतीय स्कंदाच्या गाभ्यात आपण प्रवेश केला. पहिला अवतार कोणता बरं? बरे जे अवतार जे आहेत ना, या अवतारामध्ये सगळे येणार आहेत. म्हणजे वराह, वामन, राम, परशुराम, मत्स्य, पूर्ण सगळे येणारच आहेत बरं का. पण ती 24च्या पोटात येणार आहे. म्हणजे भागवताचं वैशिष्ट्य काय? ते गीतेचं आहे ते सगळ्यांचं घ्यायचं आणि आपलं काहीतरी वेगळं सांगायचं. तसं 10 अवतार सगळ्यांचे घेतले, पण शुकाचार्याने 24 अवतार सांगितले आणि त्या प्रत्येकाच्या मागा किती असावं बरं? तर गीता ज्याला मानते ते सांख्य तत्वज्ञान सांगणारे कपिल मुनी आहेत, त्याला कपिल गीता म्हणतात आणि त्याला अवतार मानलेला. 24 अवतारामध्ये कपिल मुनी हा भगवंताचा अवतार असावा, ही गोष्ट तेवढी वेगळी आहे. सांख्य तत्वज्ञानाचा निर्माता, कारण गीता आपली सेश्वर सांख्य आहे. सांख्य ईश्वर मानत नाही, गीता ईश्वर मानते आणि सांख्य मानते. हे भागवताने जे साधले ना पोटामध्ये घेणं ते महत्वाचं. बरं, पहिला अवतार कोण? तर पहिला अवतार आपल्याला माहिती आहे, तो आहे मत्स्य, कूर्म, वराह अशी आपली यादी आहे. तिथं मागं पुढे आहे. सुरुवात वराह अवताराने 24 पहिला अवतार. कुणाला मारण्यासाठी? हिरण्यकश्यप जो आहे त्याचा थोरला भाऊ हिरण्याक्ष म्हणून आहे, त्याला मारण्यासाठी. त्यानं काय चूक केली बरं? तर त्यानं प्रलय काळामध्ये मनु असतो तो पृथ्वीला पुन्हा वर आणतो, ते होऊ नये म्हणून प्रलय काळच वाढला पाहिजे यासाठी वर येणाऱ्या पृथ्वीला आपल्या सामर्थ्यानं पाताळ लोकांमध्ये बुडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नदीमध्ये, समुद्रामध्ये बुडणाऱ्या पृथ्वीला आपल्या दाढावर करून धरून, दाढा, तीक्ष्ण दाढा, वराहाच्या, रानडुकराच्या ह्या आणि वर आणणारा जो कोणी होता तो इथं पहिला अवतार मानलाय आणि तो वराह अवतार आहे. आता गोष्ट आपल्या लक्षामध्ये आली. त्या वराहाने काय केलं? आपल्या तीक्ष्ण सूर्याने हिरण्याक्षाच्या पोटात घुसून त्याला मारलं आणि पृथ्वीला प्रलय काळापासून वाचवलं. आता भागवताचे भाष्यकार आपल्याला सांगतात, भागवतकार नाही, भागवताचे भाष्यकार आपल्याला सांगतात की आपण वराह शब्दाचा अर्थ एक प्राणी विशेष घेतो, हे आपलं चुकतंय. वराह शब्दाची व्युत्पत्ती लक्षात घ्या की वर अधिक अह अशी आहे. अहा, अहस म्हणजे दिवस, अहनी असं आपण म्हणतो, आणि वर म्हणजे श्रेष्ठ. भागवत धर्म जर मला जर अनुसरायचा असेल तर पहिला अवतार भक्तीच्या साह्यानं श्रेष्ठ दिवस असला पाहिजे, हे सांगण्याचं काम वरह अवतार करतो. मग वरह, वर अधिक अधिक म्हणलं तर वराह. हा वराहचा अर्थ आपण प्राणी विशेष घेतोय, पण वराह हा शब्द आपल्याला कळला, वर अधिक पण एक पुराण आहे, त्या पुराणाचं नाव वराह नाही आहे, वाराह आहे. 18 पुराणातलं एक आहे. आता हे कोडं कसं सोडवायचं? वरामध्ये रा झाले ठीक आहे, र मध्ये अ आणि पुढे अ मिसळलं आ झालं, पण वचं वा कसं झालं? त्याचं कारण आपण बोली भाषेमध्ये असं करतो. उदाहरण बघा, वारकरी संप्रदाय असा मूळचा शब्द आहे. मला महाराष्ट्रातले मोठे निरूपणकार, कीर्तनकार माहिती आहे, त्यांची व्याख्यानं ऐकताना माणसं भुरळ पडण्यासारखी ऐकायची. ते कधी बोलताना वारकरी संप्रदाय म्हणायचे नाही, संप्रदाय म्हणायचे. आता बरोबर चूक काय? काही नाही, चूक नाही. संप्रदाय म्हटलं काय? संस्कृत संप्रदाय आहे, पण मराठी वळणाने संप्रदाय म्हटलं बिघडलं कुठं असं सा केलं. तसं बघा, वराह असताना वाराह झालेलं आहे त्या पुराणाचं नाव. पण पहिला अवतार तुमचा माझा उगवलेला प्रत्येक दिवस
हा श्रेष्ठ दिवस व्हायला पाहिजे. दुसरा अवतार तो आहे त्रैलोक्याचं दुःख दूर करणारा प्रजापती आणि आकृती. प्रजापती, आता प्रजापती कोण? ब्रह्मदेवाचा मुलगा. हे जरा भागवताचं लक्ष ठेवायचं. प्रजापती ब्रह्मदेव एक नव्हे. ब्रह्मदेव त्याची मुलं सनक सनंदन वगैरे, नारद वगैरे, आणि त्याचा एक जागेवर बसलेला मुलगा प्रजापती, दक्ष प्रजापती. आठवतं का बघा? पार्वतीचे वडील. हे सगळे येणार आहे भागवतात पुढे. तर हा कोण? आता प्रजापती सुद्धा अनेक आहे, मनु अनेक आहे. तर हा प्रजापती जो आहे तो, आणि त्याची आकृती नावाची मुलगी. आता आकृती, अच्छा, आकृत शब्दाचा अर्थ काय? आकृत शब्द वेद वाङ्मयामध्ये आहे, आणि आकृत शब्दाचा अर्थ अभिप्राय असा आहे. समाना आकृती असं की मंत्र आहे. संगच्छत्वम सौगतत्वम. तर आकृती शब्द येतो अभिप्राय, वर अधिक अह. तसं आईचं नाव काय? चांगला अभिप्राय. वडिलांचं नाव काय? प्रजापती. आणि पुत्राचं नाव काय असावं? मी मागं बोललो तुम्हाला, मी वारकरी आहे म्हणून मला अतिशय आनंद आहे. दुसरा अवतार हरी आहे. रामकृष्ण हरी. पुढं स्कंधामध्ये गजेंद्र मोक्षाची कथा येणार आहे, तिथेही हरीच आहे. आणि त्या हरीचे आई वडील वेगळेच आहे. आता गंमत बघा, तिथं हरीचे आई वडील वेगळे, तिथं हरीचे आई वडील वेगळे, आणि वारकरी पंथातल्या विठ्ठल नावाच्या हरीला आई वडीलच नाही. कोणाला माहिती असते तर मला सांगा आई वडिलांची नावं विठ्ठलाची. अशी गंमत आहे. तर प्रजापती आणि आकृती यांचा दुसरा अवतार हरी. तिसरा अवतार विशेष असा आत्ताच मी सांगितलेला, देवहूतीचा पुत्र कपिल मुनी. देवहूती आईचं नाव आहे. देवहूतीचा पुत्र कपिल मुनी यानं आईला ज्ञानोपदेश करण्यासाठी जे तत्वज्ञान सांगितलं ते सांख्य तत्वज्ञान. हा कपिल मुनी अवतार आहे. पुढे मी तुम्हाला ऋषभदेव नावाचा अवतार सांगणार आहे. हे ऋषभदेव तर एवढे मोठे आहेत की वैदिक, बौद्ध आणि जैन या सगळ्यांचा पूर्वज, सगळ्यांचा ऋषभदेव आहे. तो भागवताचा आहे. आणि पटणार आहे काय? बौद्ध धर्म नंतर आहे, जैन धर्म नंतर आहे. असा एक देव भेटणार आहे ऋषभदेव. तसा हा एक कपिल. एक वाक्य लक्षात घेण्यासारखं भागवतात आहे. पुढे येणार आहे सांख्य तत्वज्ञान दुसऱ्या स्कंदात. हे लक्षात ठेवा, भागवतात मागं पुढं खूप आहे. जसं आपल्या भगवद्गीतेत ते मागं पुढं आहे. पण जो संवाद असतो तो मागं पुढंच असतो. ते व्याख्यान नसतं, मागं पुढं होणारच आहे. हे जर ध्यानात घेतलं तर आई काय म्हणते? देवहूती, कपिल मुनी जेव्हा निघून चालले तेव्हा देवहूती म्हणाली, अरे काय माझं भाग्य की मला उपदेश करण्यासाठी भगवंतानं स्वतंत्र अवतार घेतला. विचार करा, 24 अवतारातला एक स्वतंत्र अवतार कपिल मुनींचा. कपिल गीता आईला सांगण्यासाठी, देवहूती तिचं नाव, त्या देवहूतीसाठी झाला हा तिसरा अवतार. चौथा अवतार एवढं सांगून थांबूया. भागवताचा अभ्यास करायला लागलं की पुढची पुराणं अन्य जे आहेत ना ते काही वेगळे ठिकाणीच नेतात. तुम्हाला मला दत्तात्रेय माहिती आहे, ते अत्री नंदन म्हणून माहिती आहे. भागवत त्यांचाही उल्लेख करतं, पण कसा करते मोठं वैशिष्ट्यपूर्ण. ऐका, चौथा अवतार हा अत्री ऋषींना, अत्री कायम आहे, अनुसूया नाव दिसत नाही आहे. अत्री ऋषींना पुत्रप्राप्तीची इच्छा झाली तेव्हा अत्री ऋषी एवढे मोठे. आता दुसरी कथा जरा बाजूला ठेवा. अनसूया 3 देव आले, त्यांची बाळं झाली, हे बाजूला ठेवा. अत्री ऋषींना इच्छा झाली की आपल्याला पुत्रप्राप्ती व्हावी, आणि म्हणून देवानं अवताराच्या रूपानं स्वतःला दत्त केलं. तो दत्त, दत्त म्हणजे दिलेला. दत्त म्हणजे दिलेला. भगवंतानं स्वतःला देऊन टाकलंय अत्री ऋषींच्यासाठी. आणि हा जो कोणी आहे तो दत्तात्रेय गुरूंचा गुरु आहे. सहस्रावधीना त्यानं मार्गदर्शन केलंय. आणि भागवत एक वेगळी गोष्ट सांगतात, पुन्हा गीतेशी संबंध येतो, की हा जो दत्तावतार आहे परीक्षिती शुकाचार्याने सांगतायत तो पंचगुणांचा अवतार आहे. आता जरा विचार करून बघा, आज आपण वर्तमान काळामध्ये दत्तात्रेयांचे जे अवतार मानतो ना,
श्रीपाद श्री वल्लभ, नरसिंह सरस्वती, अक्कलकोट स्वामी, कोणी माणिक प्रभू, तर अन्य. हे जरा डोळ्यासमोर आणा आणि मी काय सांगतो ते ध्यानात घ्या. या दत्त केलेल्या दत्तात्रेयापाशी पंचगुण आहेत: ब्रह्मचर्य, संतोष, ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. आणि पुढं भागवतकार सांगतात, हे पंचगुण दत्ताचे जर तुमच्यापाशी असतील तर तुम्ही अत्री व्हाल, म्हणजे त्रिगुणातीत व्हाल. अत्री हे त्रिगुणातीत का व्हायचं? पुन्हा गीते संबंध सत्व रज तम. इथं एक गोष्ट आलेली नाही, पण आपण आठवण करूया. दत्तात्रेयाचे वडील अत्री, म्हणजे त्रिगुणातीत. आपल्या गीतेत अध्यायच आहे त्रिगुणातीत. नाव आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, अनसूया. अन असूया, जिला मत्सर नाही ती. हे भागवतात आलेलं नाही, ते आपल्याला पुढे नंतर मिळालंय. पण चौथा अवतार दत्तात्रेयांचा, तिसरा अवतार कपिल मुनींचा, दुसरा अवतार हरीचा, आणि चौथा अवतार आपला संदेश देतो वराह. प्रत्येक दिवस भगवत भक्तीनं उत्कृष्टच असला पाहिजे. आणि आहे खरं आहे, आपण जागे झालो झोपेतून. याच्या आधी आठवावं आपल्याकडे प्रसिद्ध कवितेत आहे ते, झोपल्यानंतर उठवलं, घेतो झोप सुखे फिरोनी उठतो, ही ईश्वराची दया. घेतो झोप सुखे फिरोनी उठतो, ही ईश्वराची दया. भागवत सांगतंय, उगवणारा प्रत्येक दिवस उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत, यासाठी भागवत आहे. भागवत द्वितीय स्कंद. थांबूया. धन्यवाद.